हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही विष्णू सहस्रनामाचे महत्त्व इथे खातीर आमी विष्णू सहस्रनाम घरा आणतो पारायण करका हे पळय आमी पळयत आशिल्लीची मात्र न्ही ह्या विष्णू सहस्रनाम ते एक उच्चारो स्पश्ट जावचे तंतू कसलं नाम असं म्हूण सांगून पळोवन घेवचें हे पळय मुख्य कसं की विसर्ग अनुस्वार पळय ಒಟ್ಟು करून आमी कसं की तप्पू उच्चार करूं कैनच तप्पू अर्थ करून घेवच्या कैनच म्हणलेले एक उद्देशारी या विष्णू सहस्रनाम कशें पठण करचें आनी ताजे अर्थ कसले म्हणून जाल्यार तितले सूक्ष्म अर्थ म्हणटाचे भावार्थ यथार्थ न्ही एक सामान्य भावार्थ सांगचे एक सान प्रयत्न परमात्माले अनुग्रहारी जतरस तशी आतां आमी विष्णू सहस्रनामांत कसले एक फलश्रुतीचे म्हळ्यार फलाची अपेक्षा करना अशी म्हणल्यारय आमकां फल मेळटा खंयचे श्लोक वाचितना प्रति एक श्लोका प्रति एक नामाक मेळकाशील फल आमी लेखून म्हणल्यारय मेळटा लेखना अशी म्हणल्यारय मेळटा निश्काम जावन सहस्रनाम म्हणल्यारय आमकां फल मेळटा म्हळ्यार खंडिताची कसं की जावका म्हण लेखून म्हणल्यारय मेळटा इते खातीर म्हळ्यार प्रति एक श्लोकाक कसं की एक फल असं म्हणलेलें खंडीत ताजें एक चिंतन आमी हांगा करतर आशिल्लीची सुमार सकडे वयरचे म्हळ्यार प्रति एक श्लोकाचे सांगू जायनी आनी अर्थ सांगतना सांगून वते तशें जाल्यार आतां एक मुख्य प्रामुख्य म्हणून दिशिल्ले श्लोकाचे ताजें प्रयोजन कसन ते श्लोक म्हणलेले आमी लेखनांतल्यारय आमकां कसो फल मेळटा ताजे विशय सांगतर आशिल्लीची हांगा तेची आतां सर्वेंद्रियाणां नयनं प्रधानम म्हूण म्हणटाची सगळे हेची देहांतले सर्व इंद्रिय एक जलरी दोळ एक विशेषची दोळ नातिल्यार जीवन भारी कश्ट दोळ नातिल जनाल जीवन आमी कल्पना करूंक जायना तशी दोळ आसूं का तशी ती आतां पळया प्रति एकल्यांक कांय पुणी दोळ्या प्रॉब्लम आसताची आसता चड जावन सन्न प्रयेरी कन्नडक दोळो कसो की प्रॉब्लम म्हळ्यार सगळो दीस चड जावन कंप्युटर ऑनलायन क्लासीस सन चड वांकय सुरू जाला पळय म्हणटना दोळे ते ऑनलायन ताजे कसो की स्क्रिनाचे केक रेस आमगेले दोळ्यार पळोवन ड्रायनेस म्हाकाय आसता प्रॉब्लम वग्गी सुरू जाला हे पुराय जाता हातूंत हे विष्णू सहस्रनाम म्हणटना एक श्लोक कसो न्ही म्हळ्यार तांतू भितर विष्णू सहस्रनामांत उदीर्णः सर्वतश्चक्षुः अनीशा शाश्वतस्थिरः म्हूण सर्वतश्चक्षुः परमात्मा पुराय कडेन दोळ आसतलो म्हूण सांगून म्हणटना सर्वतश्चक्षु ताका खंय पळयल्यार ताका म्हळ्यार सर्व कडेन दोळ आसच म्हळ्यार सगळी जगत्याक आसा जाता ताका कळटा म्हूण सांगून तशी आमकांय हे स्तोत्र म्हणटना एक प्रयोजन कसलें म्हळ्यार आमगेल्या दोळ्याकय शक्ती चड जाता म्हूण सांगून त्याच खातीर आतां ते सगळे श्लोकांत पळय उदीर्ण म्हळ्यार उत्कृश्ट ज्ञान दिवचे दोळ सर्वतश्चक्षु म्हूण म्हळ्यार खंय पळयल्यार ताका दृश्टी आसा म्हूण सांगून अनीश म्हूण म्हळ्यार ते अनीश म्हणची ताका म्हळ्यार तो भायरचे भौतीक प्रपंच मात्र पळयतर ना ताका पुरे ईश अनी म्हळ्यार मुख्य प्राण ईश म्हळ्यार परमात्मा तशी अनीशः म्हूण म्हळ्यार मुख्य प्राणाक समीत एक पळोवचा म्हळ्यार अंतरचक्षु म्हणटात बाह्यचक्षु मात्र न्ही अंतरचक्षु
ताजी निमती आम्ही मुख्य प्राणाक तागेले अधिपती जावन आशिल्ले परमात्माक पळोवच्या जाता देखून अनिश म्हणलें. तशी शाश्वत स्थिर म्हूण म्हणलें. म्हळ्यार केन्नाय निजावन शाश्वत स्थिर म्हूण म्हळ्यार परमात्मो विष्णू तो शाश्वत तोची स्थिर म्हणलें एक अर्थ. तशी हांगा उदीर्ण सर्वतश्चक्षुः शाश्वत स्थिर म्हूण म्हणली म्हळ्यार हांगा म्हणटा पळय आमी कसने प्रत्यक्ष विषयत्वेन ह्युत्पन्न चर्मचक्षुषाम् उदीर्ण इति स प्रोक्तः सप्तारणो नयनप्रदः म्हूण सांगून म्हळ्यार आमी परमात्माक चर्मचक्षु दुखून पळोवचें जायना जाल्यार उदीर्ण इति स प्रोक्तः आमी उदीर्ण म्हणटाची म्हळ्यार उत्कृश्ट ज्ञान दितलो परमात्मो तेदना तो सप्तारणो नयनप्रदः आमकां परमात्माक पळोवची तसले एक दोळो तो दिता म्हूण सांगून म्हणटात. ह्या वय आमी रीत आलोचना करीत हे म्हणलेले देखून आमकांय सर्वतच चक्षु आहा ते एक पुराय कडेन पळोवका जाल्यार एक पंत दोळ्याक कितली शक्ती आसता पळय हें म्हणलेलें देखून आमकां थोडेपणी आमगेलो दोळो कसो की प्रायेन की कसो की अशीची कांय पूण बाह्य प्रॉब्लमान की दोळ्याक दृश्टी उणी जाता रस्त म्हणली पळय थोडेपणी आमगेलो दोळ्या दृश्टी तो सम करून दिता म्हूण सांगून. आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार कोणाकय जन्मांत आमी पराधीन जावच्याक नज म्हूण म्हळ्यार एक आश आसची सहज. कसं की हातपाय गुंत रस्त्यान देवान आमकां होरका कोणाले हाता आमकां घालूनच ते प्राय जातना देहाक अनारोग्य जातना देहाचे एक कसं म्हणचे देहाक शक्ती कुंद वतना देवची एक भंय जाल्यार निजावन आतां प्राय जातना म्हूण न्ही नतल्यार आस पळय हें देहा बल कुंद वतना पराधीन जाता की म्हूण भंय जाताची जाता प्राये निमती म्हूण न्ही. आतां प्राये खातीर न्ही निजावन जाल्यार पळय एक दुडवान की खंयच्यान की सकडी परावलंबते चड जावची एक साध्यता आसताची आसता दुड्ड नातिल जना दुड्ड आशिल्ल्या जनाक एक अवलंबीत जावन आसताची. तर पराधीन जावच्याक नज म्हूण म्हळ्यार आमी परमात्माले एक चिंतना कोरका इत्याक म्हूण म्हळ्यार पळय प्रति एक जिवाले एक आश कसो म्हळ्यार अनायासेन मरणाम विना दैन्येन जिवनम परमात्मा आमकां मस्त कसले देहाक मस्त भोगना नशी मरण येवची तशी करी विना दैन्येन जिवनम कोणा लागीं कसले निमगिना नशी जीवन कोरका हांगा आसतना कोणा लागीं देही म्हणा नशी जीवन कोरका मरण येतना तशीच कसले मस्त लोळचे कोरचे कसले जायना नशी चंद रितीर मरण जावका म्हणून प्रार्थना करताची. आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमी परमात्माले एक तीर्थप्राशन म्हणटाची त्या वेळी जरा मरण व्याधी दुखून आमकां दूर करता म्हणटात न्हय तीर्थ घेतना तेदनाय आमी प्रार्थना करचें कसलें म्हूण म्हळ्यार आमकां जरा व्याधी सकडी येना न्हय म्हळ्यार येना नशी करूं जायना जाल्यार कशें की ताजी दूख कळना नशी करी म्हूण सांगून तीर्थ घेतना आमी परमात्माला तेची मागचें. तशीच हांगा एक तेजे विष्णू पादोदक म्हळ्यार तीर्थप्राशन विष्णूले म्हळ्यार परमात्माले गर्भगुडी प्रदक्षिण करतना नामस्मरण करचें. तशी आनी कसं न्ही आमी ह्या प्रचिंतन करतना आमकां मस्त सकयल पराधीन जावचें नज म्हूण जाल्यार एक श्लोक आसा कसो न्ही स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैक कर्म कृत म्हणून. स्वापन म्हळ्यार आमकां न्हीद हाड येतलो म्हणून न्हीद ना नासल्यार देह आरोग्या मस्त प्रॉब्लम जाता पळय तशी न्हीद हाड येतलो म्हूण स्वापनः तसल्या आमी ह्या श्लोक म्हणटना आमकां स्वस्थ मनाक स्वस्थ न्हीद पडटा. तशी स्ववशः परमात्मा मात्र स्वतंत्र लक्ष्मी ब्रह्मादी देवते समेत तागेले वश म्हळ्यार अधीन म्हूण म्हणलेले आमगेले मनांत येता पळय व्यापी सर्व कडेन व्याप्त जावन आसा म्हणटना परमात्मो तो स्ववशः तो तो कोणाकय अवलंबीत जावन ना ताका अवलंबीत जावन आमी पुराय आसाची तो स्ववशः कोणाले वयर तो
अवलंबित न्हयची न्हय तो स्वतंत्र म्हूण म्हळेलें एक आमी म्हणटा पळय तशें जावन आमकां परावलंबी जीवन तो मस्त दिना म्हणूं येता व्यापी सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो परमात्मा आमगेले देहांतू आमगेले इंद्रियांतूय तो व्याप्त जावन आसा म्हणटना आमगेले इंद्रिया जाय जाल्यार शक्ती दिवन पराधीनता जायना नशी तोच पळयता म्हळ्यार एक चिंतन आमी करता तशीची नैकात्मा नैक कर्म करत लोकाक म्हळ्यार लोकाचे एक कल्याणार्थ जावन अनेक अवतार घेवन येयलो तो न एक आत्मा एकलो न्हय नाना रुपार नाना अवतार घेवन येयलो म्हूण नैक कर्म करत एक काम केलो न्हय म्हळ्यार कितले कर्म मस्त कर्म करता तो एक पंथाक मस्त बहुकर्म करा तो मस्त करता तशें जावन हें विष्णू सहस्रनाम म्हणली म्हूण जाल्यार आमकां सर्व रितीन हें राखता म्हळ्यार तुका कसलेच आमकां संशय आसच्याक नज आसूं जायना तशी तो परमात्मा आमकां राखता तशी आनीक कसो म्हळ्यार आमकां मस्त सकडी मना कर जेवचें कसलेंय एक रापक्क न्ही कसलें एक कश्ट येयले म्हण ताका प्रती एक नाम उतर जावन मेळटा आमकां पळया ಸ್ವಲ್ಪ मात्र एक 7-8 मात्र सांगता मागीर अर्थ सांगता आमी सांगेत हे उडगास करीत पळय मनशा एक कोपू पुराय जन आस ಕೆಲವು ಜನ सुटक कोप येता कोपनातील जन नाची संन्यासी जन कोप का एक क्रोध नीतीचित म्हणलेल्या जनाक आमी पळयताची विश्वामित्रालनी काणींतू संन्यासिंगेल काणीन तांणी कोप येवन श्राप न्ही दिवचे आसा म्हणटना कोपू म्हण म्हणलो एक सार्वत्रिक गुण ते तशी चड आसच्या पुरो उण आसच्या पुरो कोप म्हळ्यार पुरो जन आसता ಕೆಲವು जन कोप आसता जाल्यार तांणी भायर दाखोवन घेवनाचे ಕೆಲವು जन येदे कोप येयल्यार भोवमान की कोण की भायर दाखोवन घेताची अशी कोप येना नातील जन ना जाल्यार कोप येतना कोप येवचे न्हय कोप येयल्यार वायट जेवची चड कोपा हातांत बुद्धी दिल्यार वायट जेवची चड जाल्यार कोप येवचेक येवचे न्हय म्हळ्यार ना कोप येता तरी त्या वेळाक कोप येयली फुडल्यान कोप येता म्हळ्यार कसल की एक अनर्थ आमी करताची उलोवन की मारन की कोरन की त्या वेळाक रापक्क न्ही जिथं क्रोधाय नमः म्हणून म्हळ्यार उडगास आयले आमगेलो कोप थंय निवता आमकां केलो पंत खंयचे विशयांतू ताळमी चुकची म्हळ्यार कसो न्ही खंयचे एक विशय आतां समजतलो फायन समजतलो आनी एक दीस समजतलो म्हूण लेकून समजना नातलें हें एक समजवचें म्हूण ना बा असले वेळान तूं ताळमी चुकचे नामे कसं की एक आमी लेखील जायनी त्या वेळार ताळमी चुकचे तरी क्षमाय नमः म्हणटना आमगेले ताळमे वायट जायना तशी आसता आनी एक जिवनांत कोणा जाल्यार एक चांग स्थान पावका एक लायक मर्याद घेवका चांग स्थान म्हळ्यार दुडवान चड दुड्ड लायक स्थान ते आतांच जाले सर्वे जना कांचना माश्रयंती म्हूण सांगून सर्वे गुणाः कांचना माश्रयंती म्हूण न्हय जाल्यार एक मर्याद म्हणलेले एक लायक एक पोजिशन दिता एक चांग कुलीन एक घरण्य तो जन्मा येवचे चांग सदाचार पालन करचें हें मागीर पुराय आमकां एक मर्याद दिता तशी एक मर्याद चांग मर्याद आमकां मेळका म्हण जाल्यार स्थानदाय नमः म्हणटा पळय आमी ताजे निमती मेळटा आनी कोणाकय एक स्ವಂತ घरांत राबुका कोरका म्हूण सांगून आश आसता स्ವಂತ घर मेळचें म्हळ्यार आतांच्या काळार कितले कश्ट पळय एक जागो घेवच्याका कितले की दुड्ड जावका भारी कश्ट जाल्यार परमात्मा अनुग्रह म्हळ्यार ह्या पळय जायना म्हूण नंची ना तशी महावराहो गोविंद सुशेन कनकांगदी महावराहाय नमः वराह म्हळ्यार कोण भुंयक उबारून घेवन येयलो तशी भुमी तागे हातांत आशिल्ली तशी महावराहाय नमः म्हूण म्हणटना आमकां भुंय आमगेले वश जाता म्हळ्यार आमकां मेळटा एक चांग भुंय घेवच्याक आनी आमकां जत्ता म्हूण म्हणटाची शांती मनाक कोणा नाका पुराय जना जावका शांतये नमः शांताय नमः अशें आमी उडगास केले जाल्यार आनंद मेळका आमकां आनंद मस्त कडेन विष्णू सहस्रनामांत आनंद म्हळेलें नांव येता तातूंत एक शतानंद म्हूण आसा 100 गटल्यान आनंद म्हळ्यार मस्त आनंद मेळटा म्हूण सांगून ताजे नंतर एक मनुष्य शरीर मेळचेची पुण्य पुरुषार्थ साधनीक पुरुष अर्थ साधनीक खंयचे ते पुण्य पुरुषार्थ म्हळ्यार धर्म अर्थ काम मोक्ष तर हें चतुर्विध पुण्य पुरुषार्थ आमकां मेळका म्हणजे चतुर्व्यूह चतुर्द्रष्ट चतुर्भुजा अशें प्रेम म्हणटा पळय आमी तेदन ते चतुर्व्यूह म्हूण येता पळय तेदन आमकां 4 पुरुषार्थ सिद्धी जाता म्हणटा
म्हणटाची एक निरंतर उरलो का कसले चांग उरलो का निरंतर उरलोच म्हूण कसं उरलोच न्ही चांग उत्तर निरंतर उरलो का जाल्यार परमात्माले दही चवका तसले एक वाक शक्ती ताका दी म्हणचे खातीर वागीश्वराय नमहा म्हूण म्हणटाचें आमी तशी दुख्ख नाश जावका कसं की कश्ट आमकां तरसता परमात्मा आमगेले कश्ट पुरे नाश करी सर्व प्रहरण आयुध सर्व तुगेले आयुध घेवन येवन आमगेले दुरीत पुरे नाश करी म्हूण म्हणीत भय नाश जावका जाल्यार भयकृत भयनाशन नहा म्हूण श्लोक आसता तशें भयनाशनाय नमहा म्हळ्यार जालें आनी म्हणटाची एक चंद रितीरी बाळंतिऱ्या वेळार कश्ट येतना चांग सुखप्रसव जावका जाल्यार सवित्री नमहा म्हूण येता म्हूण सांगून आनी आमकां कसलेंय एक काम अनुकूल जावका जाल्यार अनुकूल शतावर्त म्हूण आसा पळय तशें अनुकूलाय नमहा म्हणचें आतां हें विष्णू सहस्रनाम म्हणटना पुरंदरदासाले कीर्तन उडकस येता नंबी केट्टवरिल्ल ओ रंगय्यन नम्मदे केट्टरी केडली म्हूण सांगून कोणें परमात्मा नमगून कोणें वायट केलें म्हणना प्रारब्ध आमकां वायट दिवच्या पुरो जाल्यार त्या प्रारब्ध आमकां वायट दितना तांतूं कसं की एक बरेंपण परमात्मा दवरता आमकां आदत देल्ला उळीते आयीत म्हूण आमी म्हणटा पळय तशी खंयची एक बरेंपण आमकां मेळटा म्हळें खंडीत कसं की प्रारब्ध आमी भोगताची जाल्यार आमकां बरेंपण कशें कितें मेळटा तशें जावन परमात्मा केन्नाय चांग करतलोची म्हूण सांगून आमगेल्या मनान तुसका आनी केलो जनां संशय येवचे आसा हांगा नामावळी म्हणचे लायक की स्तोत्र रुपार म्हणचे लायक म्हूण सांगून स्तोत्र रुपारी म्हणीत नामावळी म्हणीत कोणाक कसल जायी त्या रितीर म्हणीत जाल्यार एक म्हणटाचें कसलें म्हळ्यार ओमकार पुरुश मात्रांनी म्हणचे स्त्रियान ओम म्हणचे बदलाक श्रीकार घालून म्हळ्यार ओम विश्वाय नमः विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम षटकाराय म्हणून पुरुष म्हणटात नमे स्त्रियान श्री विश्वाय नमः श्री विष्णवे नमः श्री षटकाराय नमः श्री भूतभव्य भवत्प्रभवे नमः तशी म्हूण येता म्हण आसा नामावळी म्हणचे जाल्यार मस्त आमी कसले ओम म्हणूनच ते ओमकार म्हणूनच म्हणून खंयचे सांगिल्ले असल पुरे वितंडवाद नाका कसल की आमकां म्हणूनच म्हूण म्हणला जाल्यार कसल की कतीर चंग कतीर म्हणला न्हय आतां आमगेले अन्नान आम्मान सगळें आमकां तें करचें नज अशी करका अशी चलका म्हणटना आमी तांगेले वितंडवाद केला वय ना आमी अशी करचीची आमी तशी करनाची तुमी तें तशें करचें म्हूण म्हाका प्रूफ दिवका कशी इत्या त्या करून नज म्हूण म्हळ्यार तुमी साधन करून सांगता तशें पुरे आमी आमगेल्या आना म्हाका म्हणला की ना न्हय तशीच आमगेले ऋषी मुनी हांणी पुरे मस्त गोत आशिल्ले जन तांणी आमकां कसल की करूनच वेदमंत्र ते ओम म्हूण म्हळ्यार वेदमंत्राचे अधिकार पुराय जना येना गुरुमुखेन येवचें मस्त सकट विचार आस ते ओम म्हळ्यार स्त्री शरिराक कसं की प्रॉब्लम आस असल कसं की सकट मस्त विचार आसा तांतू एक वे दोन वे तीन वे न्ही मस्त विचार आसच्या पुरो तेच खातीर आमी तें कसं की एक ते आमी तें म्हणटलीची आमी तें म्हणल्यार कसो जाता म्हूण आमकां सांगूकाची तांगेले खुशी ती जाल्यार सांगेले एक विचार वय म्हूण दिसल्यार बैल मनशान ओमकार आशिल्ले कडेन श्रीकार घालून म्हणचें नाका ते तशी म्हणका अशी म्हणका म्हूण वाद करना अशी स्तोत्र रुपान म्हणचें एकच नामावळी म्हणका म्हूण कसो खातीर नामावळी म्हळ्यार लायक तांतूं कितलीं नांव म्हळ्यार आमकां क्लियर कट कळटा तेंची आमी स्तोत्र रुपार म्हणटना केलो पंत नांव तप्पू सांगचें आसा म्हळ्यार हांवची मस्त जरान विष्णू सहस्रनाम म्हणटना पळयलां आदी देव पुरंदर म्हणटना राधी देव पुरंदर असल मस्त सकट चुकी म्हणटाची ताचे खातीर हे एक सान प्रयत्न म्हूण हांव सुरवेक सांगला कशी आमी सहस्रनाम कशी स्पश्ट जावन म्हणचे तांतूं खंयची खंयची नांव आसता हे पुरे सांगका म्हूण म्हळें एक प्रयत्न परमात्मा कशी चलायसीत म्हूण पळोवया तरी आतां मंत्रस्तोत्र म्हूण म्हळें हाक एक मोणका जाल्यार ताका सुरवेक ध्यान म्हूण सांगून आस आनी तांतूं भितर येता कसं म्हूण म्हळ्यार अस्य श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र महामंत्रस्य हाका एक ऋषी म्हूण आसता कोणें तें मंत्र सांगिल्लें म्हूण आतां गायत्री मंत्र सांगतना कोणी सांगिल्लें द्रश्टार कोण मंत्र दिल्लो कोण द्रश्टार म्हळ्यार जगत्या दिल्लो कोण तें महामंत्र जगत्या दिल्लो विश्वामित्रू तशें पुरे आमी म्हणटाचें तशीच रामरक्षा स्तोत्र आमी तो जगत्या दिल्लो द्रश्टार कोण बुधकौशिक ऋषी म्हणटात न्हू आमी असे श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी ही न्हय ते तशीच हांतूय हांगा विष्णू सहस्रनाम स्तोत्र मंत्राक एक ऋषी कोण द्रश्टार कोण म्हूण म्हळ्यार भगवान वेदव्यासूची तशीच
छंदसू म्हूण सांगून आस छंदसू म्हूण म्हळ्यार ते एक आतां छंदस आमी ग्रॅमर क्लास चमकला जाल्यार आमकां कळटा चमकला न्ही आमकां स्कुलान तो शिकतना कन्नड व्याकरण जेवो संस्कृत व्याकरण जेवो तांतू एक छंद म्हूण सांगून शिकयताची छंदसू म्हूण कसं न्ही म्हळ्यार ते एक श्लोकांतू कितले अक्षर आसा संस्कृतांतू श्लोक म्हळ्यार आमी कन्नडांतू गण म्हूण म्हणटाची तशी एक तांतू पळय गण भामिनी षटपदी ते पळय कन्नडांतू हांतू अनुष्टुप त्रिष्टुप तशें पुरे म्हणटा हें व्याकरण शिकतना आमकां पुरे आयला उडगास करला जाल्ले हांगा फुडें सानपणेर शिकिल्ले आमी तशी तांतू छंदस म्हूण म्हळ्यार ते अक्षर जोडसून नवे एक श्लोक जेवचे हांतू ह्या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे छंदसू अनुष्टुप म्हळ्यार अनुष्टुप छंद म्हळ्यार 8 अक्षराचे 4 पाद म्हळ्यार 8 अक्षरा 4 पाद म्हळ्यार एक श्लोकाचे एक लायनांतू 16 अक्षर मागीरच्या लायनांतू 16 अक्षर ಒಟ್ಟು 32 अक्षर जावका तशी हाका अनुष्टुप छंद म्हणजे तशी आन्यक दिला कसले म्हळ्यार प्रति एक मंत्राक आराध्य दैव म्हळ्यार त्या मंत्रान आमी खंयची देवतेले आराधन करचे हें विष्णूले सहस्रनाम म्हणून देखून हाका आराध्य दैव महाविष्णू मागीर त्या मंत्राक एक बीज म्हूण म्हणटाचे आमी हांगा पळय दिल्ला अमृतांशुद्भवो भानु इति बीजम देवकी नंदनः सृष्ट्रा इति शक्तिः उद्भवो क्षोभणो देव इति परमो मन्त्रः शङ्खभृत् नन्दकी चक्री इति कीलकं शार्ङ्गधन्वा गदाधरः इति अस्त्रं रताङ्गपाणिः अक्षोभ्यः पळय हांगाय रताङ्गपाणिरक्षोभ्य म्हणटाचे आमी रक्षोभ्य न्हय ते रताङ्गपाणिः अक्षोभ्य रताङ्गपाणिः अक्षोभ्य इति नेत्रं त्रिसामा सामगसाम इति कवचम् आनन्दं परब्रह्मेति योनिः ऋतुसुदर्शनकाल इति दिग्बन्धः अशी पुराय आसा हे कसले म्हूण आतां बीज म्हूण म्हळ्यार ते एक मंत्र ते एक महामंत्र जावका जाल्यार ताका एक वृक्षाक एक बीज पोणू मागीर ते वृक्ष जावचे न्हय बीज नातिले वृक्ष जातवे तशी हे महामंत्र म्हूण जावका जाल्यार हांगा अमृतांशुद्भवो भानु म्हूण म्हणलेले नांव आसना ते बीज रुपारी आस म्हूण म्हणलेले अर्थ मागीर आतां ह्या मंत्राक शक्ती सोर्स खंयचे आतां एक कसले एक एक्विपमेंट इलेक्ट्रिकल एक्विपमेंट जावं कसले जेवो टॉर्च जेवो कसले जेवो ताका एक बॅटरी म्हूण आसा आतां आमी गेले मोबायल आमी म्हणटा पळय बॅटरी चार्ज सरले म्हणून तरी हाका निरंतर एक शक्ती मंत्राक येतर सुका न्हय आतां निरंतर आमगेल्या मोबायलाक बॅटरी फुल्ल आसल्यार निरंतर तें चलता पळय केन्ना बॅटरी सरता मोबायल राबता वयबे तशीच हे मंत्र राबता म्हणना अंत भितर तसल पुरयना परमात्मा विशयांतू राबचें म्हणलें ना निरंतर चलनशीलची जाल्यार ताका एक शक्ती आतां शक्ती भरची भाग म्हणलें विंगड आसवे परमात्मान प्रतिनाम शक्तीत न म्हणल्यार प्रतिनाम ही शक्तीची जाल्यार एक ताका एक मस्त एक सोर्स म्हणटा पळय मस्त एक कसं म्हणजे ताकत दिवचे ते देवकी नंदनः सृष्टा म्हळ्यार देवकीक आनंद दितलो आनी सृष्टा म्हळ्यार सृश्टीकर्तृ तो तें नांव म्हणटना त्या मंत्राक मस्त चार्जिंग थंय मेळटा म्हण शक्ती थंय मेळटा म्हण ताजे नंतर अंत भितर सगळेची विष्णू सहस्रनाम मंत्राची श्रेश्ठ मंत्र तांतू भितर एक परम मंत्र म्हूण आसा परम मंत्र म्हळ्यार आतां एक मेशन नाका ती हे मोबायल एक एक्विपमेंट एक उपकरण तांतू भितर ते परम मंत्र मेन एक पार्ट म्हूण आसा मेन पार्ट आज मोबायलाचे मेन पार्ट कसो जाल्यार बॅटरी न्हय बॅटरी ना नासल्यार मोबायल चलतवे ना तशीच हांगा बॅटरी म्हूण म्हणल्यार देवकी नंदन सृश्टा दिला आनीकय तांत एक इम्पॉर्टंट म्हूण म्हणलेलें आसा तें कसो न्ही म्हूण म्हणल्यार हांगा उद्भवः क्षोभणो देवः उद्भवः तो उद्भव न्हय तशें जावन तो संवसारा दुखून आमकांय उद्धार करता उद्भवः क्षोभणो देवः आमकां
क्षोभ मनाक मस्त एक नमनेची आमकां चिंत हाडयचे ताणेची चिंते दुखून मुक्त करचे ताणेची हे पुरे तागेले खेळू म्हणटाचे पळय हें उद्भव क्षोभणो देव म्हूण म्हणलेले पार्ट आसा न्हय ते परम मंत्र मेन पार्ट ऑफ द मिशन म्हणटा पळय तशी ताचे नंतर आत्ता सगळेची एक महामंत्र एक रामरक्षा मंत्र जवो विष्णू सहस्रनाम ह्या पळय एक निधीशी म्हणटा निधी म्हळ्यार जागृतेर दवरची तसल म्हणटा पळय तसले तशी हें एक निधी आमकां संवसारांत आतां एक निधी मेळ्ळो आसल्यार आमकां खंयच्याकय उणी ना म्हणटा पळय मस्त दुड्ड आसा म्हणजे आमी कसलन तुवें धैर्यार आसताची तशीची हें विष्णू सहस्रनाम म्हळ्यार आमकां सगळे जीवन धैर्यार चलाई सुचाक जेवचे तसल एक निधी तसल्यार हे निधी म्हळ्यार आमी ओपन दवरताचे ना कसले असल्या आमी एक ट्रेजरी घालून ताका बीग घालचें म्हूण सकडच तशें जाल्यार ते बीग काडका जाल्यार कसो कोरका बीग काडका जाल्यार कसो कोरका बीग काडका जाल्यार थंय एक आमी ताक एक बीग काडका जे त्या एक निधी ते ओपन करका ताका एक बीग जावका हांगा तेंचे पळय हांगा दिल्ला कसो न्ही उद्भव क्षोभणो देव इति परम मंत्रः शंखभ्रत नंदकी चक्री इति कीलकम किळी घाल्ला आमी ते किळी काडका तसले ते किळी काडका जाल्यार आमकां ते किळी पळय बिगात जावका वय तशें जाल्यार ताका कसल ताका ते ओपन करच्याक म्हळ्यार ते निधी ओपन करच्याक शंखभ्रत नंदकी चक्री शंख धरलेलो नंदकी म्हळ्यार खडग धरलेलो चक्रधारी जाल्लो परमात्मो तो आमकां मंगळ दिता म्हळ्यार शंख नंदकी खडग आनी सुदर्शन चक्रान कसो करता अड्डी आतंक पुरय निवारण करता पळय तशीची एक निधी मिळका जाल्यार कसले अड्डी आतंक अश्चानज तश्चावन शंखभ्रत नंदकी चक्री ते एक बिगात अशी आसूचे एक ट्रेजरीक बिगात जावका म्हणटा पळय तशी मागीर तें रक्षण करूं का न्हय तदन कोण रक्षण करता हांगा दिला पळय शारंग धन्वा गदाधर इति अस्त्रम रक्षण करता जाल्यार अस्त्र जावका हें निधीचे विष्णू सहस्रनाम मंत्र हाजे एक व्हड निधी म्हणल्यार हाजे रक्षण करतल अस्त्र खंयचे शारंग धन्वा गदाधर शारंग म्हळेले धनुसू धारण करलो तो धनुसू कोणाकय धारण करूं जायना रुद्रा जावो ब्रह्मा जावो कोणाकय धारण करूं जायना तो धनुसू धारण करता जाल्यार परमात्मा मात्र तसले एक अप्रतिम अस्त्र ताजे नंतर शारंग धन्वा गदाधर तागेले गद आय तशी ताका खंडा बट्टे जड गद भिमा समीत भिमाले गद भारी जड भिमा समीत हल्लोच्या जैनानातील गद परमात्मालो तशी ताका ते एक गद कशें आसा म्हूण एक बुकार चिंतन आसा ताका 8 आस 8 म्हळ्यार आमी गद पळयतात न्हय पिक्चरांत ताका पुग्गून आसूचे एक पार्ट आसता पळय ते 8 पार्ट विष्णूल गदेक आशिल्ले म्हूण सांगून म्हणटाची जवो ते एक एक गदाधर म्हूण म्हणलेले अस्त्र म्हूण जाले मागीर ते आतां राखतलो कोण ते एक ट्रेजरींत आमी दुड्ड दवरला जाल्यार जवो एक बँका भायर एक एकल्या बसयता पळय आमी सेक्युरिटी गार्ड म्हूण तसले हांगा राखतलो कोण म्हळ्यार हांगा पाणी ही अक्षोभ्य म्हूण नांव घेतिल्लो परमात्मो कोणेय ताका क्षोभ करूं जायना तो क्षोभणो देव तो आमकां क्षोभी करयता क्षोभी म्हळ्यार चिंतन मना चिंत येवची तशी मन प्रक्षुब्ध करयता जाल्यार परमात्माल मन प्रक्षुब्ध जायना अक्षोभ्य ताजे नंतर कवच ते बंद करून दवरता पळय एक ट्रेजरी रूम पळय भायरच्यान वपास ताका एक कॉंक्रीट 4 वण ती बंद जावन आसता पळय तशी हें खंयचें त्रिसामा सामग साम 3 वेद त्रिसामा 3 वेद ताजे नंतर सामवेदांतूल गायन आनी साम म्हळ्यार पाप नाशन करतलो म्हूण म्हणले कुडले
तो हे विष्णू सहस्रनाम मंत्राचे रक्षा कवच जत्ता आनी आमकां हें म्हणूक प्रेरण खंय दुखून येता मूल प्रेरण कोण योनी योनी मूल तसलें तें कोण म्हळ्यार आनंदम परब्रह्म म्हणलें एक नाम आसा पळय ताजे निमती आमकां चिंतन येता विष्णू सहस्रनामाचें आनंदमय जावन आशिल्लो विष्णू आनंदम परब्रह्मेती हें विष्णू सहस्रनाम म्हणल्यार तितलें आनंद तो दिता म्हूण तशी ताजे नंतर ऋतू सुदर्शन काल म्हूण म्हणलेलें आसा हें रक्षण करता ह्या विष्णू सहस्रनाम म्हणलेलें निधीक रक्षण करता रतांग पाणी रक्षोभ्य आनी ऋतू सुदर्शन काल आनी ध्यान कसने विश्वरूप इति ध्यानम विश्वरूप सगळे विश्वाक दिसतलो परमात्मो जेवो सगळे विश्वाक यजमान जावन आशिल्लो परमात्मो विष्णू म्हूण हें स्तोत्राचें ध्यान म्हूण म्हणटाचे आमी तशीची हें सहस्रनाम पारायण केलें रे परमात्मा प्रीत पावो आमगेल वैरी तशें जावन महाविष्णू प्रसाद सिद्ध्यर्थे जो महाविष्णू प्रीत्यर्थे नामावळी जवो स्तोत्र पारायणे विनियोग म्हूण म्हणचे तशी म्हणटना कितली चंद पळय हें ध्यान सुरवेळ म्हणटाचें कोण जाल्यार म्हणू का म्हणिना केलो जन शांताकारम भुजगशयनम म्हणून सांगून थंय दुखून सीदा विश्वम विष्णू म्हणटाची केलो जन चूर दुखून क्रमारी ते विष्णू सहस्रनाम म्हणटाची कसं खातीर ते विष्णू सहस्रनाम कोण सांगिल्लें कोण निमगिलेलें सांगचे खातीर म्हळ्यार युधिष्ठिर उवाच भीष्म उवाच हें पुरो येता हें विष्णू सहस्रनाम शूर जाल्लें कशी म्हूण आमकां सांगता तशी हें ध्यान स्तोत्र अंगत सांगला अस्य श्री विष्णोर्दिव्य सहस्रनाम स्तोत्र महामंत्रस्य अस्य श्री विष्णोर्दिव्य विष्णोः दिव्य विष्णुले दिव्य जावन आशिल्लें म्हण तशें येता सहस्रनाम स्तोत्र महामंत्रस्य सहस्रनाम स्तोत्राक जो महामंत्राक ऋषी भगवान वेदव्यासः ऋषिः वेदव्यासूची ऋषी अनुष्टुप छंदः हाजी छंदसु अनुष्टुप श्री विश्वरूपी श्री महाविष्णु देवता विश्वरूप विश्वव्यापी जावन आशिल्लो परमात्मा महाविष्णूची ह्या स्तोत्राचे देव अमृतांशुद्भवो भानु इति बीजम अमृतांशुद्भवो भानु म्हणटा पळय हें स्तोत्रांतू तें हें स्तोत्राक स्तोत्र म्हणलेलें वृक्षाक बीज स्वरूप जावन आसा देवकी नंदनः स्रष्टा इति शक्तिः स्रष्टेति स्रष्टा इति देवकी नंदनः स्रष्टा इति स्रष्टेति शक्तिः हाजी एनर्जी सोर्स खंयचे म्हळ्यार देवकी नंदनाय नमः हें नांव आनी स्रष्टा म्हणलेलें नाम उद्भवो क्षोभणो देवः इति परमो मंत्रः हाज्य परम हृदय भाग खंयचे म्हूण म्हळ्यार उद्भवो क्षोभणो देवः म्हूण म्हळेलें शंख भ्रत नंदकी चक्री इति कीलकम हें ट्रेझरी विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणलेलें एक वॅल्युएबल कसले की एक निधी आसा पळय हें ट्रेझरी दवरला हे ट्रेझरी बागील काडका जाल्यार ताका किळी रुपार कसलो आसा म्हळ्यार शार्ंगधन्वा गधाद न्हय शंखभ्रत नंदकी चक्री हें नाम तशी शार्ंगधन्वा गधाधरः इति अस्त्रम शार्ंगधन्वा गधाधरः इति अस्त्रम हाची अस्त्र खंयचे रक्षण करची अस्त्र खंयचे म्हळ्यार शार्ंगधन्वा गधाधर म्हूण म्हळेलें नाम ऋतांगपाणिः अक्षोभ्य इति नेत्रम हें दोळ हे दोळे हे सगळे स्तोत्राक एक दोळ जावं दोळ दवरचें हाजेर दोळ दवरचें मन चिंतन भाग म्हणीत ऋतांग पाणिः अक्षोभ्य त्रिसामा सामगः साम इति कवचम त्रिसामा तिनी वेदान अध्ययन करून घेतलो परमात्मुची सामवेदाचें गायनान परमात्माक सांगचें आमी ताजे नंतर पापनाशक जावन आशिल्ली साम म्हळ्यार पापनाशक जावन आशिल्ली महाविष्णूची तशें जावन हें ताका रक्षा कवच जाल्लें आनंदम परब्रह्मेति योनिः आनंदम परब्रह्मेति योनिः आनंद परब्रह्म म्हूण म्हणटना
पुराय जनाकै आनंद दितो ऋतु सुदर्शन काल इति दिग्बंधः ऋतु सुदर्शन सुदर्शन भारी चंदू पळोचक म्हूण सांगून ऋतू भारी संतोष हाडटलो आनी चंदशील देखून सुदर्शन सर्वै कसं सकड़स लीन जबच परमात्माला तूची तश्चावनु परमात्मुची काल ऋतु सुदर्शन इति कालः इति काल इति दिग्बंधः ये मागिरी श्री विश्वरूप इति ध्यानं श्री महाविष्णु प्रसाद सिद्धर्थे नामावली जव सहस्रनाम स्तोत्र पारायणी विनियोगः विश्वरूप इति ध्यानं विश्वरूप यांची ध्यानं का आणि परमात्माले प्रीती खातीर परमात्माला अनुग्रह प्राप्ती करून घेवचे खातीर आमी एक वेळ सहस्रनाम स्तोत्र रुपारी जव नामावळे रुपारी म्हणटाची म्हणून अशी संकल्प करून घेवचे परमात्मा लागी म्हणून म्हणटाची आनीचे भाग आमी पयचे दिसाक पळोवया. आजी सांगिल्ले विष्णू सहस्रनामाच्या अंगाक आमी पीठिका म्हळ्यार इतली खातीर विष्णू सहस्रनाम आमकां जावका म्हणलेले विशय आमी अर्थ करून घेतले बरें जाल्ले. येदोळ सांगेले सर्वई परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाचाम नसींद्रियर्भावत्यात्मनामा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.